चला तर आज पाहूया रिजनरेशन कसं करायचं। तर ह्या बसला आज रिजनरेशनचा कोड आले, रिजनरेशन सिम्बॉल लागलेला आहे आणि ही बस पिकअप करत नाही, रेस होत नाही। तर पाहूया आज रिजनरेशन कसं करायचं। मी आता ह्या गाडीमधले कोड जे क्लिअर केलेत ते माझ्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आहेत कसे कोड क्लिअर करायचे पाहिलेत। तर मी जे कोड क्लिअर केल्यामुळे ही जी लाईन आहे सिम्बॉल तो निघून गेला आहे आणि तरी आज आपण पाहूया याला रिजनरेशन कसं करायचं। तुम्ही रिजनरेशन करणार आहे तर रिजनरेशन करताना टेम्परेचरवर काय ठेवायचं, कुठलं काय ऑपरेट करायचं ते सर्व मी दाखवणार आहे। ह्यामध्ये बघा ही जी लाईन आहे ही रिजनरेशनच्या टायमाला जर असेल सायलेन्सरमध्ये कार्बन असेल तर ही फुल दाखवत असणार, फुल भरली दाखवते ती। आणि इथे एक सिग्नल येतो रिजनरेशनचा येलो कलरमध्ये, तो दाखवतो तुम्हाला चावी ऑन करून। ही बघा ही लाईट आता ही लागली होती, मी कोड क्लिअर केल्यामुळे ती गेली निघून। तर पाहूया हिचं आता मी रनिंग केलं तर ही लाईन पूर्ण भरून येईल, त्यामुळे मी पुन्हा तिला रिजनरेशन मारूनच गाडी ट्रायल घेणार आहे। तर पाहूया तर रिजनरेशन कसं करायचं। रिजन करण्यासाठी हा बघा ह्या साईडला डॅशबोर्डला एक आपण बटन दिलं आहे रिजनरेशनचं, तर सेम सिग्नलचा सिम्बॉलचं दिलं आहे। आता ह्या रिजनरेशन करताना टेम्परेचर आपल्याला पाहिजे 90 म्हणजे हाफ जे आहे त्याच्या हाफची काही लाईन आहे तिथपर्यंत आपल्याला टेम्परेचर पाहिजे। तर RPM फुल करून आता रेस करत आहोत, गाडी गरम करूया। हाफ टेम्परेचर नसलीच तर गाडी रिजनरेशन होणार नाही, ते त्यासाठी आपल्याला टेम्परेचर हाफपर्यंत न्यावा लागतो। आणि हे रिजनरेशन करताना खाली क्लच, ब्रेक आणि एक्सेलरेटर ह्यावरती पाय असला ना पाहिजे, पाय ठेवायचं नाही। आणि हा जेव्हा टेम्परेचर हाफ झाल्यानंतर ह्याला 2 मिनटं प्रेस करून ठेवायचं आहे, ते ॲटोमॅटिकली रेस रिजनरेशनचं आहे ते फुल रेस होतं। हे बटन प्रेस करत असताना ह्याच्यावरती तुम्हाला आता सांगितलंच क्लच, ब्रेक आणि एक्सेलरेटर ह्यावरती पाय ठेवायचा नाही। जर ह्याच्या हा प्रेस राहिला काही घेतला तर ते रिजनरेशन होणार नाही, त्यासाठी ह्याच्यावरती पाय द्यायचा नाही काही। फक्त रेस करून झाल्यानंतर जेव्हा हा बटन प्रेस करू आपण त्यावेळेस त्याच्यावरती कोणावर पाय असला नाही पाहिजे, प्रेस नाही पाहिजे कुठलाही, ब्रेक किंवा एक्सेलरेटर। तर बघूया, गरम करूया गाडी। टेम्परेचर अजून कमीच आहे, टेम्परेचर वाढवूया पहिला आपण हिचा। विस्कस फिरण्याच्या आधी थोडं आधी त्याला टेम्परेचर असतो त्या टायमाला आपल्याला हा रिजनरेशन बटन ऑपरेट करायचं आहे। तर हे टेम्परेचर अजून खाली देतात, टेम्परेचर करूया, पुन्हा गरम करूया गाडी। हे टेम्परेचरला बघा सेंटरला एक डॉट आहे, त्या तिथपर्यंत ही टेम्परेचरची लाईन गेली पाहिजे, त्याशिवाय हे रिजनरेशन होत नाही। कारण सायलेन्सरमधला जो कार्बन आहे तो गरम करूनच निघतो। हा टेम्परेचर जेव्हा गरम होते गाडी तेव्हा ते सायलेन्सरच्या मधली कार्बन आहे ते पूर्ण गरम करून जाळून हवेमार्फत बाहेर निघून जातं आणि सायलेन्सर क्लीन होतो। हे आता पहा मी एक्सेलरेटर देऊन ठेवलं फुल। जेव्हा आपण तो रिजन बटन घेतलं काही रेस बटन पॅडल काही प्रेस नाही पाहिजे, तर फुल रेस करून मी टेम्परेचर फुल करायचं होतं। टेम्परेचर हाफ झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो काही कसं कुठलं ऑपरेटिंग बटन करायचं, काय करायचं ते। हे रिजनरेशन जेव्हा येल्लोमध्ये येतं तेव्हा आपण स्वतः करू शकतो। रेडमध्ये आला ते रिजनरेशनचा सिम्बॉल तर मात्र शोरूमला जाऊन ते आपल्याला हे करावं लागतं। तर ह्या ज्याच्यामध्ये जेव्हा ही रिजनरेशन लाईट लागते त्यामुळे गाडी पिकअप RPM आपला 1000च्या वर किंवा 2000च्या वर 1500च्या वरती RPM जात नाही, गाडी RPM रेस होत नाही। आणि त्या साईडला तो सिम्बॉल लागून राहतो। हँडब्रेक कधी ऑपरेट पाहिजे तेव्हाच हे रिजनरेशन करायचं। रिजनरेशन मारतानाच आपण एक साईडला लावतो, जेव्हा गाडी साईडला लावतो त्यावेळेस हँडब्रेक लावणं अत्यंत आवश्यक आहे, कारण हँडब्रेकशिवाय ते रिजनरेशन होणार नाही। हँडब्रेक लावला पाहिजे, कारण हँडब्रेकचं पण काम आहे रिजनरेशन होण्यासाठी। तर हे हँडब्रेक नसेल ऑपरेट तर रिजनरेशन होणार नाही। हँडब्रेक लावून ठेवायचं गाडीला आणि अशा जागी ठेवायची गाडी की तिथे आग लागू शकणार नाही किंवा काही प्रॉब्लेम येणार नाही, म्हणजे आग लागणार, कारण टेम्परेचर तिथं फुल होतं। खाली गवत किंवा प्लास्टिक असलं जळून आग लागू शकते, त्यासाठी अशा जागी घ्या की जिथे आग लागणाऱ्या अशा वस्तू नसणार आहेत किंवा गवत प्लास्टिक असे नसतील त्या जागी हे रिजनरेशन करायचं आहे। तर आता थोडंफार आले टेम्परेचर आपलं ह्याचं। आता हे पहा टेम्परेचर थोडं अजून आहे, अजून हाफपर्यंत आला पाहिजे, त्याशिवाय जसं प्रॉपर येत नाही तसं त्याशिवाय ते रिजनरेशन होणार नाही। टेम्परेचर तेवढं पाहिजे त्याला। आता पाहूया रिजनरेशन होतं काय, टेम्परेचर आलं आहे। बटन हे 2 मिनटं प्रेस करून ठेवलं आहे, खाली क्लच बीचवर काही पाय ठेवायचं नाही आपल्याला। टेम्परेचर कमी असल्या कारणास्तव होत नाही अजूनही। आता रिजनरेशन बटन ऑपरेट झालं आहे बघा। हे टेम्परेचर RPMला
गेलेला आहे फुलला, ॲटोमॅटिक चालू झालं रिजनरेशन. ह्याच्यावरती जर पाय काही नाही ठेवायचं. जर पाय ठेवलात आता रिजनरेशन ऑपरेट चालू झालं आहे, ह्याच्यावरती तर काही पाय ठेवलात तर ते रिजनरेशन कॅन्सल होऊ शकतं किंवा रिजनरेशन होणार नाही. आता हे रिजनरेशन आहे. टेम्परेचर ह्याचं जेव्हा रिजनरेशन होतं हे ॲटोमॅटिक RPM आपला फुलला जातं, तेव्हा गाडी घाबरायचं गरज नाही, कारण ते गरम होऊन सायलेन्सर क्लीन करत असतं. त्यामुळे हे टेम्परेचर ॲटोमॅटिक जसं जसं सायलेन्सर क्लीन होत जाईल तसं तसं हे हळूहळू ते RPM जो आहे का 2 वरती 1 वरती आणि ह्याच्यावरती ॲडलिंगला येणार तो. तर हे एक अर्धा तासाची प्रक्रिया आहे. यामध्ये अर्ध्या तासात काम होऊन जातं पूर्ण. हे इथं सिग्नल आहे त्याला रिजनरेशन. तर आता वेट करायचं आपल्याला रिजन RPM काटा खालीपर्यंत. मी पाहायचं एक पॅडल बिडल ऑपरेट काही नाही. RPM काटा बघा थोडा कमी आला. आता जसं जसं रिजनरेशन कमी सायलेन्सर क्लीन होत जाईल तसं तसं ते RPM हळूहळू ॲडलिंगच्या पोस्टला येणार. ॲडलिंगला आल्यानंतर तो पुन्हा नॉर्मल गाडी आहे बघा. ग्रीन आला म्हणजे सायलेन्सर क्लिनिंग प्रक्रिया चालू आहे. येल्लोवरना तो ग्रीन येतो, त्यामुळे काही घाबरायचे प्रश्न नाही. येल्लो म्हणजे ग्रीन हा सिग्नल म्हणजे ओके, गाडी ॲटोमॅटिकली रिजनरेशन होत असते. पण हे आता आपण करतोय, हे आता रिजनरेशन ग्रीनमध्ये आलं. येल्लोमधनं म्हणजे 50% क्लीन झालं.